आपण पाहतो की आंबेडकर सारखे, महात्मा गांधी सारखे फोटो घेऊन त्यांच्या ठिकाणी लावले जातात, परंतु माहीम भट्ट जर इकडे जर असते तर आज घरोघरी त्यांना देव म्हणून पूजलं गेलं असतं. माहीम भट्टांनी आपल्याला एवढं मोठं एक संपत्ती दिलेली आहे, तिचं नाव आहे लीळाचरित्र ग्रंथ. त्या लीळाचरित्र ग्रंथ त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. हे त्यांचे उपकार आपल्यावरती कधी भेटणार आहे. कधी शिकवलं? बोध झाल्यानंतर, ज्ञान झाल्यानंतर लग्नाने हाताची जी मशाल आहे ती गळून पडली आणि त्या माहीम भट्टांनी सांगत होते की तुमच्या ज्ञानाची जी किंमत आहे ती माझ्या पायापाशी आहे. एक वाळा घेऊन त्याच्या पायामध्ये बांधायचे आणि त्याची किंमत दाखवून द्यायचे. हे माहीम भट्ट ज्यावेळेस प्रभू बाबांच्या सन्निधानामध्ये आले, रुद्रपूरला आले आणि तिथं सेवा मागितली. कोणती सेवा मागितली? चुलीची राख काढण्याची सेवा. ते दास्य आपल्याला माहित आहे, माहीम भट्टांना माहिती आहे. इथं दास्य जर केलं, इथे सेवा जर केली, आमचे सर्व लोक सांगत असतात की मला चला सेवा करायला, चला सेवा करायला चला. आवाज दिल्यानंतर आम्ही जातो, परंतु स्वतःच्या मनाने ज्यावेळेस आपण सेवा करत असतो त्याचे परमेश्वराकडे तुमचा जो भाव आहे, सेवेचा भाव आहे, तो पोहोचत असतो. म्हणून माहीम भट्टाच्या जीवनामध्ये तो ज्ञानाचा तिमिर आला, तो क्षण आला. म्हणून म्हटलं जातं क्षण हा सौख्याचा, क्षण हा दुःखाचा, क्षण हा भेटीचा, क्षणाक्षणाचा हा रघुपीला जीवन म्हणती आला, जीवन म्हणती आला. कारण प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये तो क्षण येत असतो, कुणाच्या तरी माध्यमातून, कुणाच्या तरी भेटीतून, कुणाच्या तरी संपर्कातून. कारण तो जो परिस्पर्श जर तुमचा झाला तर तुमच्या जीवनाचं परिवर्तन होत असतं. बंधूंनो, एक माणूस असाच आहे, त्याने सांगितलं की गुरुने सांगितलं की पलीस नावाचा दगड सोन्याला लागला की त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होतं. या ध्येय वेड्या माणसाने ठरवलं की आपल्याला पलीस पाहायचा. मग याने ठरवलं, याने गळ्यामध्ये एक साखळी घातली आणि आपल्या दरवाजापासून त्याने सुरुवात केली. उचल दगड लाव साखळीला, उचल दगड लाव साखळीला. दारासमोरचे सगळे दगड संपून गेले. दुसऱ्या गल्लीमध्ये गेला, दुसऱ्या गल्लीचे दगड संपून गेले. पूर्ण गावातले एक नाही दगड त्या साखळीला लावायचा प्रयत्न केला, परंतु लोखंडाच्या साखळीचं सोन्यामध्ये रूपांतर झालं नव्हतं. गाव बदललं. त्या गावामध्ये एक संत भेटले. संतांनी विचारलं, अरे बाबा तू काय करतोस? तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या गुरुने मला सांगितलेलं आहे की पलीस नावाचा दगड जर लोखंडाच्या साखळीला लागला तर त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होतो. ते मी पलीस शोधण्याच्या तिकडे चाललेलो आहे. साधू म्हणाले, संत म्हणाले, ठीक आहे, बरोबर आहे, तू पलीस शोध, नक्कीच तुला तो पलीस सापडेल. गाव बदललं. लोक त्याला अंगावरचे कपडे फाडले, तिथं खायचा. लोक त्याला दगड मारायला लागले, त्याला वेडा म्हणायला लागले, परंतु या ध्येय माणसाने आपले ध्येय त्यांनी काही सोडलं नाही. वर्षामागे वर्ष उलटून गेले. त्यांनी तो क्रिया जी होती, उचल दगड लावून सापडला, उचल दगड लावून सापडला. पुन्हा काय झालं की पूर्ण जिल्हा तो फिरला. पुन्हा त्या साधूंची भेट झाली. त्या साधूने ज्यावेळेस त्याच्याकडे पाहिलं, साधूने त्याला विचारलं, अरे बाबा तुला परीश सापडला का? तेव्हा त्याने सांगितलं, नाही, मी अजून परीक्षेच्या शोधामध्ये आहे. पण जेव्हा त्या साधूने त्या साखळीकडे पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षामध्ये आलं की त्या लोखंडाच्या साखळीचं केव्हा सोन्यामध्ये रूपांतर झालं होतं. जीवनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये तो क्षण, तो परीस कधी तुमच्या जीवनामध्ये येऊन जाईल हे तुम्हाला सांगावं लागणार नाही. म्हणून क्षण हा सुखाचा, क्षण हा दुःखाचा, क्षण हा भेटीचा, क्षणाक्षणाचा हा रघुपीला जीवन म्हणते याला. परमेश्वर असो जीवनामध्ये प्रत्येकाला तो एक क्षण देत असतो. आपण पाहिला असेल, वाघा नावाचा कोळी आहे. तो काय करायचा? रोज लोक मारायचा, ब्राह्मण मारायचा, स्त्रिया मारायचा, लहान मुलांना मारायचा आणि मारल्यानंतर तो एक दगड घेतात राजनामध्ये टाकायचा. असं पाहता पाहता एकूण त्याचे 7 राजन भरले होते. किती राजन भरले? 7 राजन भरले. या नारदाला प्रश्न पडला, सरळ देवलोकाला प्रश्न पडला की याचं पाप फिटायचं कधी? सगळी सृष्टी संपून जाईल परंतु याचा पाप फिटणार नाही. मग आता काय करावं? मग सगळ्या देवलोकांनी नारदाला त्या ठिकाणी पाठवलं. त्यावेळेचा भ्रमणध्वनी, मोबाईल म्हणजे नारद मुनी होते. सगळे इकडची गोष्टी तिकडे सांगायचं म्हटलं की नारदाला सांगायला लावायचे. नारद वाल्या कोळ्यापाशी आला. नारदाला त्या वाल्या कोळ्याला म्हटला की बाबा तू एवढं पापा तू करतो आहेस